कामगारांचं भलं होत असेल तर केसी घ्यायला आम्ही पण तयार आहोत. आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे, आलं लक्षात, आम्हाला आंदोलन करण्याचा. माझी पोलीस बांधवांना विनंती आहे की आम्ही आमच्या अधिकाराप्रमाणे आंदोलन करतो. 63 कामगार कायद्यांचे आता 4 कामगार कायदे झाले आहेत, नवीन कामगार संहिता. ती कामगार संहिता नेमकी काय आहे याच्या गाईडलाईन्स अद्यापपर्यंत नाही आहेत. सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालय आवारात आक्रोश ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी मागील 1.5 वर्षातील प्रलंबित प्रस्ताव, कामगारांचे क्लेम अर्थात दावे याबाबत कामगार अधिकाऱ्यांना विचारणा करीत कामगार आक्रमक झाले. पण तयार आहोत. सगळे ही सगळे अंतिम माझी साहेब विनंती आहे. काय गरज नाही पडणार आहे. आपण आणि आम्ही सर तसं काय नाही. आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे, आलं लक्षात, आम्हाला आंदोलन करण्याचा. माझी पोलीस बांधवांना विनंती आहे की आम्ही आमच्या अधिकाराप्रमाणे आंदोलन करतोय आणि सनदशीर मार्गाने करतोय. आम्ही कुठलाही अपशब्द कुठल्याही अधिकाऱ्याला बोललेला नाही किंवा कुठलाही अपशब्द पोलीस बांधवांनाही बोललेलो नाही. त्यामुळे आमच्या सुद्धा भावनांचा विचार करून आम्ही जे आंदोलन करतोय ते आमच्या न्याय्य मागण्यांसाठी करतोय. आपण आम्हाला शब्द द्यावा आणि तो सुद्धा रितसर शब्द द्यावा. 31 मार्च पर्यंतचे जे काय क्लेम आहेत ते आम्हाला चतुर्थी 14 सप्टेंबर पर्यंत आमचे मंजूर करायला पाहिजेत आपण, अशी आमची अंतिम मागणी आहे आपल्याकडे. माझं म्हणणं असं आहे की जेवढ्या गोष्टी आपल्याला पॉसिबल होतील तेवढ्या आपण करूया, जास्तीत जास्त करूया. आपण त्यांना पहिल्यांदाच सांगितलं कोल्हापूर रत्नागिरीचं काम साईडला ठेवू आपण आणि सिंधुदुर्गसाठी स्पेशल वेळ देऊ आणि काम करू. फक्त 31 मार्चची अशी डेडलाईन मी देऊ शकणार नाहीये की त्याचे जेवढे होतील तेवढे आपण करू. आता जे आहेत डिसेंबर, काही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या पिरियडमधले आहेत 25 मधले. तिथून पुढचे एक ते जवळपास आपण या 15 दिवसात एक 5 ते 7 हजार अर्ज करू शकतो. ते 5 ते 7 हजार अर्ज कुठपर्यंत येतील तिथपर्यंतचे आपण क्लिअर करून देऊ तुम्हाला. गणेश चतुर्थीच्या क्लेमच्या बाबतीत गणेश चतुर्थी हा आमचा ऐका तरी हा आमचा आस्थेचा विषय आहे, आलं लक्षात, हा आमच्या भावनेचा विषय आहे. आणि आमच्या भावनेचा आणि आमच्या आस्थेचा विचार करून सन्माननीय सरकारी कामगार अधिकारी साहेब, आपण खांडेकर साहेब, आपण आमच्या भावनेचा विचार करून 14 सप्टेंबर पर्यंत कामगारांचे क्लेम, मी म्हणतो मार्च एप्रिल पर्यंतचे क्लेम, बरोबर ना, एप्रिल 2026 पर्यंतचे क्लेम आपण मंजूर करावेत, अशा पद्धतीची आमची ठाम मागणी आहे. अशा पद्धतीचं जर आपण आम्हाला अधिकृत पत्र देऊन अशा पद्धतीत आपली मागणी मान्य करत असाल तर आम्ही आमचं आंदोलन हे 14 सप्टेंबर पर्यंत स्थगित करू. हा लक्षात, हे आमचं फायनल डिसिजन आहे. आता डिसिजन तुमचं आहे की ह्याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांचा, आमचे पालन करता कामगारांचे तुम्ही आहात, आमचे पालन करता तुम्ही आहात, आमचे कुटुंब म्हणून तुम्ही आहात. त्यामुळे आमच्या भावनेचा तुम्ही विचार करावा. पण दिवाळीपर्यंत आपण, दिवाळी पण मोठा सण आहे आपल्यासाठी. गणपतीच्या ऐवजी आपण दिवाळीपर्यंत करू शकतो ना, दिवाळीच्या अगोदर. आता बघा आमच्या कामगारांच्या याच्यात आणि तुम्ही तुमचं ऑफिस तयार केलं. मग आता 1.5 महिना तुमचं ऑफिस बाबा प्रलंबित ठेवा आणि आता कामगारांसाठी 1.5 महिना द्या ना. कामगारांसाठी 1.5 महिना द्या ना. नोंदणी रिन्युअल कंटिन्यू चालू आहे, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, प्रतिनिधी सगळ्यांना माहिती आहे. नोंदणी रिन्युअल कंटिन्यू चालू आहे. असं आहे की काम बंद नाही. 1.5 महिने बंद होते रिन्युअल. 1.5 महिने साहेब नव्हता रिन्युअल. 1.5 महिने ह्या गोष्टी कधी पेंडिंग आहे, कधी कधी 2 मिनिटं. आमचं असं म्हणणं आहे की हे जे सर्वसामान्य माणूस आहे, आलं लक्षात, आणि यांना शासनाकडनं जे काही फुल नाही फुलाची पाकळी लाभ देण्यात येतो ना, तर गेली 1.5 वर्ष का प्रलंबित राहिलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या समोरच सगळ्या गोष्टी होऊन जाऊ दे. आणि आपण जी काय कुठल्या एका संघटनेशी काल चर्चा केली, त्या संघटनेच्या चर्चेदरम्यान आपण असं म्हटलं होतं की ऑक्टोबर पर्यंत आम्ही सगळे क्लेम करू. आमचं असं ठाम म्हणणं आहे की येणारा गणेश चतुर्थीचा सण आहे, आलं लक्षात, तो 14 तारखेला काहीतरी आहे ना. गणेश चतुर्थीला ह्या सगळ्या लोकांच्या आनंदामध्ये अधिक वाढ व्हावी, त्यासाठी तुम्ही 14 जो काही सप्टेंबर आहे त्याच्यापूर्वी जे काही जास्तीत जास्त क्लेम आहेत, जे शिष्यवृत्तीचे आणि लाभाचे सगळे, हे सगळ्या गोष्टी 14 सप्टेंबर पर्यंत तुम्ही सगळ्या त्या गोष्टी मंजूर कराव्यात, जेणेकरून त्यांना त्या 10-11 दिवसात पैसे पडतील आणि जे काही मंडळाचा जो लाभ आहे तो, अशी आमची विनंती आहे. आणि ही जर विनंती आमची अशी आहे, अशी आमची ठाम मागणी आहे. त्यामुळे त्या गोष्टीला आपण प्रॉम्प्ट राहाल. आणि अशा पद्धतीचा शब्द जर आपण सन्माननीय साहेब, आपले ओरोस पोलीस स्टेशनचे आपले सन्माननीय प्रभारी अधिकारी आहेत, यांच्या समोर आपण अशा पद्धतीचा आम्हाला शब्द आणि तो सुद्धा इन रिटर्न मध्ये द्यावा, अशी आपल्याकडे आमची विनंती आहे. गणेश चतुर्थीला होणार नसेल तर आज आम्ही या ठिकाणी ठिय्या मांडणार. आम्ही उठणार नाही. पूर्ण दिवस उजाडला, रात्र उजाडलं तरी आम्हाला माहिती नाही. गणेश चतुर्थीला जर, कारण मागचा 1.5 वर्ष आणि परत आता येणारा 1.5 महिना तुम्हाला थोडासा त्रास होणार आहे. तुमची बरोबर व्हॅकन्सीज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु दिवसाला 100 क्लेम मारणं काही मोठं रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये.